आमदार भरत शेठ गोगावले यांच्याकडून किल्ले रायगडावर प्रचाराचा शुभारंभ। आज श्रावणाच्या पहिल्या सोमवारी महाडचे विद्यमान आमदार भरत शेठ गोगावले यांनी रायगडावरील शिवसमाधी स्थळाचे विधिवत पूजन करून जगदीश्वर मंदिरातून केला प्रचाराचा शुभारंभ। यावेळी महायुतीचे राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे हे देखील उपस्थित होते। यावेळी रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रातील महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येऊ दे असे साकडे आमदार भरत शेठ गोगावले यांनी जगदीश्वराला घातले। सीताराम कळंबेसह दीपक कदम, मी 24 तास, महाड। आज पहिला सोमवार हा 71 वर्षांनी आलेला आहे। महाशिवरात्रीमध्ये जे आपल्या जे काही श्रावण मासामध्ये जो सोमवार येतो तो पहिला सोमवाराचा योग येण्याचा काळ हा ह्या वर्षामध्ये आलेला आहे। म्हणून आम्ही जगदीश्वराच्या इथे येऊन सगळ्यांनी पूजापाठ केली। महायुतीचे आमच्या सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, आमचा सहकारी मित्र अनिकेत तटकरे, त्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, मुंबई मंडळाचे सर्व आमचे पदाधिकारी आलेले आहेत, इथले आलेले आहेत। आमचे युवा सेना, महिला आघाडी, शिवसेना आणि आमचा सहयोगी पक्ष, तर तुम्हाला पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा, आणखी भाजप, भारतीय जनता पार्टी आणि जे काही आमच्या आरपीआयची लोक आलेले आहेत, काही मुस्लिम समाजाची लोक आलेले आहेत, तर यांच्याकडनं सगळ्यांनी आम्ही उभं राहून एकच गाण्यानं गायलं की जे महायुतीचा कारभार जो आतापर्यंत जो चांगला चाललेला आहे तो पुढे चालवण्यासाठी पुन्हा एकदा या महायुतीच्या सगळ्या आमदारांना निवडून द्यावं ही आमची रायगडावरून केलेली प्रार्थना आहे। त्यानंतर आमचे मुख्यमंत्री, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे सगळे सहकारी या सगळ्यांच्या वतीने ही मी प्रार्थना करतोय की त्यामध्ये रायगड जिल्ह्यामधले 7च्या 7 आमदार हे आमच्या महायुतीचे निवडून यावेत, हे आमचे एक गाऱ्हाणं आहे। आणि दुसरं की ज्याप्रमाणे आता पाऊस, प्रलय काही ठिकाणी आहे तो आता थांबावा, प्रलय पाऊस थोडा असावा, परंतु जे काय पूर येतोय, महापूर येतोय हे आपण सगळीकडे पाहताय, त्याच्याने शेतकरी हवालदिल झालाय, कष्टकरी, कामकरी। तर माझी प्रार्थना आहे या शंभू महादेवाजवळ आमची सगळ्यांची की हा जो महाप्रलय आहे तो आता थांबावा, कारण बरीच मोठी नुकसानी होते आणि बराचसा विकास कामाचा निधी हा मग तिकडे वळवला जातो, त्याला पर्याय नसतो। तर हे दोन्हीचं बॅलन्सिंग सांभाळून देवाने आम्हाला हे चांगलं काम करण्यासाठी परत ताकद द्यावी आमच्या महायुतीतल्या सगळ्या मंडळींना। आणि पुन्हा एकदा मी या शंभू महादेवाजवळ प्रार्थना करतो की आजची आमची प्रार्थना मान्य करून घे, आमचं गाऱ्हाणं मान्य करून घे, महायुतीची परत सत्ता येऊ दे, महायुतीचे रायगडचे 7चे 7 आमदार येऊ दे। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील।